नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. मी संतोष बावदाने स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे सोमवार आणि संध्याकाळचे 4:45 वाजलेत. आता संध्याकाळीच निघालो होतो आपण आज गाडीवरती. सकाळी काही निघालो नव्हतो. तर आपण 4:30ला चालू केलं होतं ओला उबेर रॅपिडो तिन्ही पण. तर आपल्याला घरापासूनच एक बुकिंग मिळाली 6.5 किलोमीटरची उबेरला, मोशीच्या इकडं आपलं स्पाईन रोडच्या इकडं आतमध्ये आहे, आपलं कांदा मार्केटच्या आधीच. तर आपण आता सोडले ती 6.5 किलोमीटरची होती. आपल्याला 92 रुपये मिळाले त्याचे उबेरचे. आणि आता आपण इथं थांबलोय मोशीच्या इथंच, स्पाईन रोडच्या इकडं थोडं आतमध्ये. तर बघूया आता कोणती बुकिंग मिळते का. तर नमस्कार मित्रांनो, मगाशी आपण होतो मोशीला कांदा मार्केटच्या अलीकडं थोडं. तर तिथून आपण गेलो होतो स्पाईन मॉलच्या तिथं. तर स्पाईन मॉलपासून आपल्याला बुकिंग मिळाली होती मोरवाडी चौक, मुळचंद मिल. हे बघा इकडं मुळचंद मिल आहे. तर मुळचंद मिलच्या इथं आपण आता ड्रॉप केलं आहे. समोर इथं PCMC मेट्रो स्टेशन आहे. तर ती बुकिंग होती आपली उबेरची होती. 7.5 किलोमीटर दाखवलं होतं आपल्याला. समज रहे आप? पण थोडं फिरून दाखवलं होतं लोकेशन. KSB चौकाच्या तिकडनं तसं दाखवलं होतं, पण आपण इकडनं मधून आलो यशवंतनगरच्या इकडून. आणि ते आत्ता आपण ते 5.5 किलोमीटरच भरलं, 5.7 असं. ओ भाई ये क्या है? तर 5.5 किलोमीटरसाठी आपल्याला 125 रुपये दिलेत उबेरने. तर परवडली तशी बुकिंग ते आपल्याला, थोडं डिस्टन्स मधून असल्यामुळे. तर हे बघा आता आपल्याला जाधववाडीची परत बुकिंग मिळाली नाही, ती पण गेली, नाही मिळाली. तर आपण आता आहोत PCMC मेट्रो स्टेशनला. इथून नक्कीच काहीतरी मिळेल अशी अपेक्षा आहे. चला तर बघतो इथून काय मिळतंय, भेटूया पुढं. तर नमस्कार मित्रांनो, मगाशी आपण होतो पिंपरी मोरवाडी चौक, मुळचंद मिलच्या तिथं. आणि तिथूनच आपल्याला एक प्रायव्हेट भाडं मिळालं KSB चौक. आता आपण KSB चौकात आहोत. इकडं KSB चौक आहे, हा ब्रिज आहे वरती. आणि आता आपण KSB चौकात थांबलोय. 60 रुपयाचं भाडं होतं प्रायव्हेट. 2.5 किलोमीटरचंच डिस्टन्स होतं आपलं मोरवाडी ते KSB चौक. तर तिथून आता KSB चौकात सोडले आपण ते. आपण 4:30ला निघालो होतो संध्याकाळी घरातून. तर 4:30 आत्ता वाजलेत 5:30. आणि 5:30 पर्यंत 1 तासामध्ये आपले 270 रुपयाचा बिझनेस झालेला आहे आतापर्यंत. चांगला बिझनेस झालाय बऱ्यापैकी. सही पकडे हैं. तर बघूया आता KSB चौकात थांबलो इथं. इथून आता टाटा मोटर्स संपूर्णच कंपनी आहे आपल्या. तिथली लोक वगैरे बाहेर. बघू काय मिळेल ना अशी अपेक्षा आहे. नाहीतर मग थोडं पुढं शाहूनगर साईडला जावं लागेल. पण 100% मला तर वाटतं इथून KSB चौकातून आता कुठली ना कुठली तरी पिंपळे, सौदागर, हिंजवडी वगैरे अशा बुकिंग वाजतात या टायमाला इथून. तर बघूया आता, वेट करूया थोडं आणि आहोत तुमच्यासोबत. चला. तर मित्रांनो, आता तुम्ही हा दुसरा जो 40 रुपयाचा स्क्रीनशॉट बघितला असेल, तर हा आपण KSB चौकातनंच बुकिंग आणली होती. टाटा मोटरच्या तिथूनच लोकल बुकिंगच होती छोटी. 1.2 काय 3 काहीतरी होतं डिस्टन्स. इथं शाहूनगरला जिथं आपल्या समोर अटल बिहारी वाजपेयी गार्डन आहे मोठं. तेव्हा समोर इथं अटल बिहारी वाजपेयी समोर गार्डन आहे इकडं. तर त्याच्या अलीकडंच थोडं आपण सोडली इथं शाहूनगरमध्ये. तर आता बघूया, इथं गार्डनपाशी थांबू, नाही तर परत KSB चौकातच जावं लागेल. धंदा तर आपल्याला कव्हर करायचा, बारीक छोटे मोठे बुकिंग मारायचे आज. तर आपल्याला, आपण काय दिवसभर आलो नव्हतो आज गाडीवरती. तर संध्याकाळी थोडंफार 700-800 तरी झाले पाहिजे असं नियोजन आहे आपलं. बघूया किती होत आहेत. 10-10:30 पर्यंत थांबायचे आपल्याला आज. बघूया 10:30 पर्यंत तरी किती होत आहेत. आहोत सोबत. तर नमस्कार भावांनो, मगाशी आपण होतो शाहूनगरला, चिंचवड. तर शाहूनगरला ते आपण 40 रुपयाची ट्रिप ड्रॉप केल्यानंतर तिथून आपल्याला काय बुकिंग तर मिळाली नाही. आपण परत येऊन KSB चौकातच थांबलो होतो, ब्रिज खाली टेल्कोच्या गेटजवळ. तर टेल्कोच्या गेटजवळून पण आपण तिथं 15-20 मिनटं थांबलो. काही बुकिंगच मिळत नव्हती तिथून. तर तिथून आपण थोडं जाण्याच्या तयारीत होतो. चिंचवड स्टेशन नाही तर मेट्रो स्टेशन PCMC. तर निघालोच होतो. पिंपरीच्या साईडला निघाला असताना मला तिथून उबेरला बुकिंग पडली 80 रुपयाची. आपलं हे केशवनगर चिंचवड गाव. तर पिकअप होतं टेल्कोचा, भोसरी रोडचा मेन गेटवरून पिकअप होतं. मला KSB चौकातून 1 किलोमीटर डिस्टन्स दाखवत होतं पिकअपचं. पण आपण विचार करत होतो
ॲक्सेप्ट करू का नको, पण म्हणलं असं तर आपल्याला इकडं तर पिंपरी किंवा चिंचवडला 1 किलोमीटर एमटी जावंच लागणार आहे. तर केली ॲक्सेप्ट आणि गेलो, पिकअप केलं आणि ड्रॉप केलं त्यांना चिंचवड गावात आपलं केशवनगरला. तर तिथूनच आपल्याला ड्रॉप केलं आणि लगेच तिथूनच 200 मीटरवरूनच काकडे पार्कमधून पोद्दार इंटरनॅशनल स्कूल, तिथून आपल्याला ओलाची बुकिंग मिळाली, फर्स्ट बुकिंग न्यू सांगवी. तर आपण आता न्यू सांगवीला कस्टमरला ड्रॉप केले आणि आता आपण सांगवीला थांबलो. इथं समोर पुढं तिकडं MK चौक आहे समोरच्या साईडला आणि इकडं पाठीमागं फेमस चौक आहे या साईडला इकडं मागं. तर आता थांबलो इथं नवी सांगवीमध्ये. तर बघू आता इथून काटेपुरम चौकाकडे तरी जावं, नाही तर खाली कृष्णा चौकात नाही तर साई चौकात जाऊन थांबावं लागेल. इकडं आतमध्ये तर रेसिडेन्शियल एरिया, इकडून तर काय बुकिंग भेटेल असं काही वाटत नाही मला. खाली मेन मार्केटमध्ये जावं लागेल. बघतो भेटते का बुकिंग कुठली. ओलानी तर चांगली दिली आपल्याला, 9 किलोमीटरची बुकिंग होती. 160 काहीतरी दिली वाटतं, 160 का 155. पण मित्रांनो आता ओलाचं नवीन एक नाटक चालू झालं आहे की बुकिंग जेव्हा वाचते आपल्याला मोबाईलवरती तेव्हा पूर्ण असं ब्लर येतं आणि ते पूर्ण ग्रीन होईपर्यंत थांबावं लागतं. तिथपर्यंत थांबली तर ठीक, नाही तर जाऊ पण शकते. अशा माझ्या 1-2 बुकिंग गेल्या आल्यापासून. तर हे एक नवीन आता प्रॉब्लेम चालू झालेलं आहे. एक तर ओलाच कुठंतरी रेट चांगलं देत होतं, उबेरचं तर काय रेटचं विचारूच नका. पण आपल्याला गरज आहे म्हणून आपल्याला करावं लागतं काहीतरी उबेरचं. पण असो काहीतरी करूया आता पुढे, चला. तर मित्रांनो मगाशी आपण होतो सांगवीमध्ये आणि सांगवीमध्ये आपण 5-10 मिनटं थांबलो तिथं तो ड्रॉप करून ओलाचा. आणि तिथून आपल्याला 300 मीटरवरून लगेच उबेरची बुकिंग मिळाली औंधची. 3.5 किलोमीटरची होती. चांगले रेट दिला उबेरने, 77 रुपये दिले 3.5 किलोमीटरचे. आणि आता आपण इथं औंधमध्ये ड्रॉप केलं आहे. हे बघा इथं समोर क्रॉसवर्ड म्हणून शोरूम आहे मोठं. या साईडला इकडं PNG आहे. हे बघा इकडं PNG आहे औंधचं. हा रस्ता सरळ पुढं जातो इकडं परियार चौक आणि हा इकडं रस्ता इकडं सरळ पुढं जातो इकडं बानेर रोडला. आपला पुढं बानेरचा जो चतुर्संगीवरून जो रोड येतो सरळ जातो राधा चौक, त्या साईडला जातो हा रोड. आणि आता इथूनच आपल्याला उबेरची एक बुकिंग मिळाली, 101 रुपयाची काहीतरी आहे. 500 मीटरवरून पिकअप आहे आणि त्यांना सोडायचं आहे कुठंतरी. तर नमस्कार मित्रांनो, मगाशी आपण होतो औंधमध्ये आणि औंधमधून आपल्याला एक उबेरची बुकिंग मिळाली होती 6 किलोमीटरची. तुम्हाला मगाशी बोललो होतो दापोडीची. CNG पंपाच्या थोडंसं पुढं हायवेलाच होतं, फुगेवाडी मेट्रो स्टेशनच्या थोडंसं अगोदर फुलेनगर म्हणून आहे, तिथं सोडलं. आणि आत्ता आपण थांबलो होतो फुगेवाडी मेट्रो स्टेशनला. तर मेट्रो स्टेशनच्या इथून पलीकडच्या साईडनं म्हणजे पुण्याला जाणाऱ्या रोडच्या इथून आपल्याला आता एक पिंपरी कॉलनी अशी काहीतरी रॅपिडोला बुकिंग उचलली आहे आपण. तर बघूया आता कोणती आहे ती. जातो तर पिकअप करतो आणि बघतो ड्रॉप केल्यानंतर भेटू पुन्हा. तर नमस्कार मित्रांनो, मगाशी आपण होतो फुगेवाडी मेट्रो स्टेशनला. तर त्याच्या अपोजिट साईडला आई माता मंदिर आहे पुण्याला जाणाऱ्या साईडला. तर तिथून आपल्याला रॅपिडोची बुकिंग मिळाली होती बरं काळेवाडी. तर आपण आता काळेवाडी 16 नंबर बस स्टॉपच्या समोरच त्यांना ड्रॉप केलं आहे. हे बघा 16 नंबर बस स्टॉप आहे इकडं. आणि आपण आता ड्रॉप केले त्यांना इथं 16 नंबर बस स्टॉपला. तर आता थांबलो इथं, बघूया आता कोणती बुकिंग मिळते का इथून पुढं. आता 9 वाजलेत. तर आत्ता आणलेली बुकिंग ही 10 किलोमीटरची होती. तर 10 किलोमीटरचे आपल्याला 189 रुपये दिले रॅपिडोने. चांगला रेट दिला रॅपिडोने. तर नाहीतर पुढं जाऊन थांबतो डांगे चौकात वगैरे. तर बघूया डांगे चौकातनं भेटेल कुठली तरी, चला तर मग. तर नमस्कार मित्रांनो, मगाशी आपण होतो 16 नंबर बस स्टॉप काळेवाडी. तर तिथून आपल्याला काय बुकिंग लवकर भेटली नाही, पण आपण तिथनं थोडं 10-15 मिनटात पुढं गेलो आणि डांगे चौकात गॅस भरला. आणि गॅस भरल्याच्या नंतर तिथूनच आपल्याला एक लोकल बुकिंग भेटली 50 रुपयाची ओलाला. दत्त मंदिर रोडला आता जे नवीन डिमार्ट झाले तिथून आपल्याला ओलाला एक 50 रुपयाची बुकिंग भेटली. गुजरनगर तिथंच 1 किलोमीटरचं डिस्टन्स होतं गुजरनगर. तर ती सोडली आणि तिथून बाहेर आलो आणि गुजरनगरचा जो सबवे आहे आपला अंडरपास, तिथूनच आपल्याला एक प्रायव्हेट भाडं भेटलं रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड. तर तिथं आपण सोडलं. आता 120 रुपये दिले त्याने आपल्याला डांगे चौकातून. म्हणजे डांगे चौकच आला तो, डांगे चौकातून इथपर्यंत काहीतरी 5 किलोमीटर 4.5 किलोमीटर काहीतरी डिस्टन्स होतं.
तर सोडले आपण त्यांना इथं. आता काका हलवाई स्वीट होमच्या इथं सोडलं आता समोरच. तर नमस्कार मित्रांनो, मगाशी आपण होतो चिंचवड रामकृष्ण मोरे नाट्यगृह चिंचवड गाव. तर तिथून आपण थोडं पुढे गेलो चापेकर चौकामध्ये आणि चापेकर चौकातून आपल्याला इल्प्रो मॉलच्या तिथून बुकिंग मिळाली. भोसरी दिघी रोड इथं फुगे प्रायमाच्या इथं. तर तिथं आपण आता ड्रॉप केलं आहे. ओलाची बुकिंग होती, 10 किलोमीटर डिस्टन्स होतं आणि 10 किलोमीटरचे आपल्याला मिळाले 180 रुपये. लवकर आलो आपण. 11 किलोमीटर दाखवलं होतं तसं डिस्टन्स, पण ते इल्प्रो मॉलपासून चिंचवड मार्गे दाखवलं होतं. तर आपण सरळ लिंक रोडनी आंबेडकर चौकातून आपण सरळ टाकले हायवेनी आणि नाशिक पाट्यावरून सरळ हायवेनी इकडं आलो भोसरीमध्ये. तर 15 मिनिटातच आपण ड्रॉप केलं आहे. परवडली तशी बुकिंग, पण आता आपल्याला इथून जायचं रिटर्न निगडी साईडला. तर बघूया आता इकडनं बुकिंग मिळते का काय आपल्याला. आता आपण इथंच आहोत भोसरी ब्रिजच्या इथं फुगे प्रायमाजवळ. तर आत्ता वाजलेत 10:15. बघूया आता काय मिळू अगर न मिळू, आपल्याला निघावं लागेल निगडी साईडला. तर बघू काय मिळलं तर ठीक. नमस्कार मित्रांनो, आत्ता आपण आहोत दुर्गा चौक निगडी. आपण भोसरीत होतो मगाशी, तर भोसरीतून आपण MP आलो. तिकडनं काही बुकिंग वगैरे भेटली नाही. एक रॅपिडोला बुकिंग वाजली होती बालाजीनगरवरून, पण ती होती पिंपळे सौदागर. तर आपल्याला येत होतं निगडी साईडला, तर ती आपण कॅन्सल केली आणि आपण आता आहोत दुर्गा चौकात. तर आपण घरी चाललोय. तर 4:30ला निघालो होतो आपण. 4:30 तर आत्ता वाजलेत 10:30 पावणे 11. तर 6 तासाचा वेळ झालेला आहे. 7 तास झालेत. तर 6 तासामध्ये आपण बघा उबेरला केलेत 485 रुपये, म्हणजे 500 पकडा. आणि ओलाला केलेत 385 आणि रॅपिडोला झालेत 200 रुपये, 189 काहीतरी झालेत. आणि प्रायव्हेट झाले 200 रुपये. तर 6 तासात असं आपले 1200 1250च्या आसपास अर्निंग झाले आहे आजचं. 6 तासामध्ये बऱ्यापैकी अर्निंग झालेलं आहे. तर आता चाललो आपण घरी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि विनंती करतो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिले येतील. तर सबस्क्राईब करा मित्रांनो आणि सहकार्य करा, सपोर्ट करा. चला भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये. चला.